नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत सिडकोचा जो नवीन अपडेट आला आहे तलोजा सेक्टर 36मधील जे विजेते आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यानुसार नवीन जी ॲग्रीमेंटची जी प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे त्या सर्वांसाठी ज्यांनी त्यांचे इन्स्टॉलमेंट कंप्लीट केले आहेत. आणि मग आपण त्याचविषयी आपण बघणार आहोत की जी स्टॅम्प ड्युटीची प्रोसेस आहे ती आपल्याला कोणत्या साईटवरती जाऊन करायची आहे आणि रजिस्ट्रेशनला जाण्यासाठी डॉक्युमेंटची लिस्ट लागणार आहे, म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जावे लागणार आहेत. या सर्व गोष्टींबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया ही सर्व माहिती. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया की सिडकोचा जो नवीन अपडेट आला आहे तलोजा सेक्टर 36मधील जे विजेते आहेत त्यांच्यासाठी तो आपण बघूया. आणि ते बघण्यासाठी तुम्ही सिडको निवारा केंद्राला व्हिजिट करून न्यूज सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही क्लिक करतात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन झालेली दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ही न्यूज दिसेल की तलोजा सेक्टर 36 प्लॉट नंबर 1 सिडको मास हाऊसिंग स्कीम द ॲग्रीमेंट एक्झिक्युशन प्रोसेस ऑफ ॲप्लिकंट हू हॅव पेड ऑल इन्स्टॉलमेंट्स विल स्टार्ट फ्रॉम 9 मे 2024. म्हणजेच ही इन्स्टॉलमेंट ज्यांनी पे केलेले आहेत सर्व त्यांच्यासाठी ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही सिडकोने सुरू केली आहे 9 मेपासून. आणि त्याचे स्लॉट्स हे आहेत हे तुमचे निवारा केंद्रामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंटद्वारे बुक करता येऊ शकतात. आणि याचबरोबर त्याने ॲडिशनली प्रधानमंत्री आवास योजनाच्या सबसिडीसाठी पण जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्याचीही इकडे लिस्ट दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर ॲप्लिकंट हा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड ॲफिडेविट असेल आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो पण निवारा केंद्रावरतीच दिलेला आहे. आपण पुढे जाऊन तोही बघू की काय एक्झॅक्टली फॉर्मॅट आहे तो. आणि जर ॲप्लिकंट हा जर मॅरिड असेल तर त्याच्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड स्वतःचा आणि त्यांच्या स्पाऊसचा म्हणजेच वाईफ किंवा हजबंडचा. आणि इथे थर्ड जे आहे कॉलम त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की बँक डिटेल्स. आणि बँक डिटेल्समध्ये कॉपी ऑफ कॅन्सल्ड चेक किंवा पासबुकचं फ्रंट पेज या गोष्टी त्यांना रिक्वायर्ड असणार आहे प्रधानमंत्री आवास योजनासाठी. सो आता आपण याच्यावरती बघूया की आपल्याला अनमॅरिड ॲफिडेविट जे प्रधानमंत्री आवास योजनाचं आहे ते कुठे भेटेल. तर तुम्हाला इथे सिडकोच्या जे निवारा केंद्राची वेबसाईट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला इथे तुम्ही बघू शकतात की इकडे अनमॅरिड ॲफिडेविट फॉर प्रधानमंत्री आवास योजना. सो तुम्हाला ते डाउनलोड करता येईल आणि डाउनलोड केल्यावर तुम्हाला हे अशा प्रकारे ते दिसेल. तर तुम्हाला डाउनलोड करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही याच व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट घेऊन याच प्रकारे तुम्ही हे ॲफिडेविट बनवून घेऊ शकता. आणि ह्याच्यानंतरच सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ह्याची प्रोसेस कशी करायची आहे, नक्की आपल्याला कोणत्या साईटला व्हिजिट करायला लागेल ज्याची पेमेंट करण्यासाठी स्टॅम्प ड्युटीची, आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर जसं इकडे ह्या न्यूजच्या आर्टिकलमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला जो अपॉइंटमेंटचा स्लॉट बुक करायचा आहे तुमच्या निवारा केंद्राच्या लॉग इनमध्ये जाऊन आणि तिकडे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. बट रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे आणि ती डॉक्युमेंटची लिस्ट ही तुम्हाला तुमच्या ॲग्रीमेंटसाठी जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घ्याल तेव्हा ती भेटेल. बट हे जे मी तुम्हाला आधीचे जे प्रिव्हियसच्या लॉटरीज आहेत त्याच्या रेफरन्समध्ये जे डॉक्युमेंट्स त्या ॲप्लिकंट्सला लागले होते त्याचे मी तुम्हाला एक कॉपी दाखवतो की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात. सो तुम्ही बेसिकली त्याच्या आधीच तयार राहू शकतात. जसं तुम्ही बघू शकतात की 2 झेरॉक्स कॉपीज, सेल्फ अटेस्टेड पॅन कार्ड अलॉंग विथ ओरिजिनल, आणि 2 झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड. म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्डचं 2-2 कॉपीज सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ओरिजिनल पण बरोबर घेऊन जावं लागणार आहे. आणि स्टॅम्प ड्युटी जी पे करणार आहोत आपण त्याची रिसिप्ट ही तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर 2 स्टॅम्प पेपर 100 रुपयाचे जे ब्लँक आहेत, 2 ब्लँक स्टॅम्प पेपर असं उल्लेख केलेला आहे इथे. आणि जो 5वा पॉईंट जो आहे तो 4 पासपोर्ट साईज फोटोज आहेत. कॉपी ऑफ अलॉटमेंट लेटर तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे बरोबर तुमच्या. आणि कॉपी ऑफ मॉर्गेज NOC किंवा कॉपी ऑफ को ॲप्लिकंट हे दोन्ही पण जर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशननुसार ॲप्लिकेबल असतील तर याची गरज असणार आहे. मग आता नंतर हा प्रश्न येतो की स्टॅम्प ड्युटीची जी पेमेंट रिसिप्ट आपल्याला घेऊन जायची आहे तर ती पेमेंट रिसिप्ट आपल्याला भेटणार कशी आणि आपण कशी स्टॅम्प ड्युटी पेमेंट करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला बेसिकली गव्हर्मेंटची वेबसाईट आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पे करण्यासाठी. तर तुम्ही जर गुगलवरती जर तुम्ही GRAS असं एंटर केलं तर तुम्हाला सुरुवातीलाच ही वेबसाईट दिसेल, गव्हर्मेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टम. सो या वेबसाईटवरती व्हिजिट केल्यावरती तुम्हाला इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे.
आणि ह्याच्यावरती तुम्हाला इकडे ऑप्शन दिसेल बघा, पे विदाऊट रजिस्ट्रेशन आणि सर्च चलान. इकडे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल तुमचं, त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा चलानची प्रिंट काढायची असेल तेव्हा तुम्ही या ऑप्शनमध्ये जाऊ शकतात. तर सुरुवातीला तुम्हाला पे विदाऊट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. हे एक विंडो ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला सिटिझनवरती क्लिक करायचं आहे. सिटिझनवरती क्लिक केल्यानंतर हे 2 ऑप्शन येतील तुम्हाला, मेक पेमेंट विदाऊट पेनल्टीज और अदर फीज, मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट्स. सो हे पहिलं ऑप्शन जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि ते ऑप्शन क्लिक केल्यानंतर पण तुम्हाला दिसते की अजून 3 ऑप्शन आलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला पे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी टुगेदर, पे स्टॅम्प ड्युटी ओनली अँड रजिस्ट्रेशन फी ओनली. सो पे स्टॅम्प ड्युटी ओनलीवरती तुम्ही क्लिक करतात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन झालेला दिसेल. तेव्हा तुम्हाला तुमचं जिल्हा, जो सब रजिस्टर आहे, आर्टिकल, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे फिल करायच्या आहेत. इकडे फर्स्ट पार्टी डिटेल्समध्ये इकडे द पार्टी हू पेईंग, जे इकडे तुमचे डिटेल्स येतील. सेकंड पार्टीमध्ये इकडे सिडकोचा म्हणजे सिटी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, जो पूर्ण जो सिडकोचा फुल फॉर्म आहे तो तुम्हाला इकडे टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीचे डिटेल्स असतील इथे, मार्केट व्हॅल्यू वगैरे करून तुम्हाला हे प्रोसीड करायचं आहे. आणि हे प्रोसीड करताना तुम्हाला GNR नंबर एक जनरेट होईल, जो तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे, जो तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला उपयोगी येईल. आणि इकडे तुम्ही बघू शकता की इथे ऑप्शन्स दिलेले आहेत पेमेंटचे. ई पेमेंट म्हणजे तुम्हाला जर इंटरनेट बँकिंगने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही याला सिलेक्ट करू शकतात. पेमेंट अक्रॉस बँक काउंटर, कॅश और चेक, म्हणजेच तुम्हाला हे ऑप्शन जर तुम्ही टिक करतायत तर तुम्हाला जर ब्रांचमध्ये जाऊन तुम्हाला वैयक्तिकरित्या तिकडे जाऊन जर पेमेंट करायचं असेल तर तुम्ही हे पेमेंटवरती क्लिक करू शकतात. नाहीतर तुम्हाला जर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIने करायचं असेल तर तुम्ही हे बाकीचे खालचे जे ऑप्शन्स आहेत, हे पेमेंट गेटवे, SBI पे, या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही क्लिक करून क्रेडिट डेबिटने पेमेंट करू शकतात. आणि हे प्रोसीडवरती क्लिक करून तुम्ही तुमची पेमेंट करू शकतात. आणि ती पेमेंट जशी होईल तसंच तुम्हाला पुन्हा या ग्रासच्या वेबसाईटवरती यायचं आहे, होमपेजवरती. आणि परत एकदा आपण याच्यावरती क्लिक करू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, चलानसाठी तुम्हाला या सर्च चलान या ऑप्शनवरती जायचं आहे. आणि या सर्च चलानवरती तुम्हाला जे डिटेल्स आहेत तुमचे ते एंटर करून चलान आपल्याला फाइंड आउट करून चलान डाउनलोड करून घ्यायचं आहे. बट याचबरोबर ही जी प्रोसेस आहे, ही सर्व ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. तर तुम्ही ती प्रोसेस करताना जसं तुम्हाला दिसेल की इथे पण फॉर्म तुम्हाला एक प्रकारे भरायचा आहे. सो छोटेसे मॅन्युअल एरर होऊ शकतात, कारण की आपण त्यासाठी ट्रेन नाही आहोत. तर तुम्ही कोणाची, जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी एक्सपर्ट असेल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरेची पेमेंट करण्यासाठी, ज्याने प्रिव्हियसली केलं असेल, त्यांची मदत घेऊन तुम्ही हे करू शकतात. आणि जेणेकरून तुमच्याकडून काही मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. आणि जर असं कोणी नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे करणं मला थोडं डिफिकल्ट जाईल, तर तुम्ही डायरेक्टली सिडकोच्या निवारा केंद्राला, जो बेलापूरला आहे, निवारा केंद्राचं ऑफिस, तिथे व्हिजिट करा. तिकडे तुम्हाला याबद्दल असिस्टन्स मिळेल. तिकडे ते तुम्हाला पूर्णपणे हेल्प करतील पेमेंट करण्यासाठी. सो कुठेही चूक करण्यापेक्षा तुम्ही एक दिवस काढून सिडको निवारा केंद्राला गेलात तर तिकडे तुम्हाला डायरेक्टली हेल्प केली जाईल सिडकोची जी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची जी पेमेंट करण्यासाठी. आणि यासाठी तुम्हाला कोणती अपॉइंटमेंट घ्यायची गरज नसणार आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतात स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी. एकदा तुमची स्टॅम्प ड्युटी झाली भरून की नंतर मग जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला मात्र ही अपॉइंटमेंट घेऊन जावी लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की सिडकोची जी स्टॅम्प ड्युटी पेमेंट आहे ती आपल्याला कोणत्या वेबसाईटवरती जाऊन करता येणार आहे. आणि याचबरोबर ॲग्रीमेंट जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेणार आहात तेव्हा तुम्हाला कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटची गरज असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ती अपॉइंटमेंट घ्याल तेव्हाही तुम्हाला तुमच्या अपॉइंटमेंटसाठी जे लेटर मिळेल त्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट असेल. सो तुम्ही ते व्हेरीफाय करून घेऊ शकतात. कारण की जसं आपण बघितलं की ती जी लॉटरी होती, ज्याची आपण डॉक्युमेंट्स बघितली, ही पूर्वीची लॉटरी आहे. त्याच्यामुळे त्या लेटेस्टमध्ये काहीतरी एखाद दुसरा डॉक्युमेंट ॲड केला असेल किंवा कमी केला असेल तर त्याची माहिती तुम्हाला कळेल. आणि अशाच प्रकारे तुम्हाला अजून काही प्रश्न असतील याविषयी तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवू शकतात. आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे असेच पुढचे जे व्हिडिओज असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि याचबरोबर आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तेच, आणि भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन युजफुल माहितीबरोबर. धन्यवाद.